नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून. मी सागर सर तुमचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या YouTube चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय. पहा मित्रांनो, आपण ज्याची अहोरात्र वाट पाहत होतो ती म्हणजे शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण जी परीक्षा टेट आणि ज्याचं आतापर्यंतचं शेड्यूल पाहता आपण ज्या प्रक्रियेद्वारे घडत होतो की ज्यामध्ये 14 तारखेपर्यंत आपण सर्व या फॉर्म भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली आणि पूर्णता झालेली. पुढे आपल्याला जो अगोदर आलेल्या नोटिफिकेशन प्रमाणे माहित होतं की साधारणतः की ज्यामध्ये नमूद केलेलं होतं की 24 तारखेला आपली होणारी एक्झाम. आपण बऱ्याच म्हणजे आजतागायत पर्यंत या आशेवरती होतो की 2 ते 3 दिवस बाकी आहेत आणि अजूनही बघतोय आपण की म्हणजे आजचा जर विचार केला की उद्या असणारी 24 तारीख आणि अजूनही त्या प्रक्रिया अजून पार पडत नाहीये. नेमकी टेट एक्झाम होणार कधी? सर्वांना आपल्याला एक अत्यंत ज्वलंत असा प्रश्न पडला होता की परीक्षेची एक्झॅक्ट तारीख किती आहे. कारण आपण सोशल मीडियावरती बघत होतो अनेक संभ्रमावस्था निर्माण झाली होती. काही व्यक्तींचं असं मत होतं की या ज्या पॅरलल येणाऱ्या वेळापत्रकामुळे पुढेही परस्पर होऊ शकते किंवा फिक्स आपण 24 तारीखही पकडून चलूया किंवा पुढे तारीख येऊ शकते. साधारणतः एक न्यूज चॅनल मध्ये सुद्धा आपलं प्रकाशित झालं होतं की साधारणतः 27 तारीख आपली येऊ शकते. आणि आता नुकतंच त्या तारखेचं आता आपल्याला जी टेट साठी महत्वाची तारीख आहे ती महाराष्ट्र राज्य पुणे परिषद या मार्फत ती जाहीर केली गेलेली नोटिफिकेशन द्वारे आपल्याला येत आहे. ज्या आपल्या या पोर्टल वरती ही माहिती उपलब्ध झालेली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा 2025 याचं आयोजन 27/5/2025 पासून करण्यात येत आहे. याची सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे आता सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला तरी काही अर्थ नाही. कारण आपल्याला माहितीये आता जी तारीख आहे ती शिक्षकांच्या परिषदेने जाहीर केलेली आहे. आता राहिला प्रश्न 27 तारीख म्हणजे आज असणारी 23 तारीख आणि साधारणतः आपल्याकडे असणारे हे 4 दिवस. म्हणजे आपल्याला माहितीये की आतापर्यंत जी कारवाई झालेली आहे 2 टेट मध्ये साधारणतः 7 दिवस म्हणजे आठवड्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना जे आवेदन किंवा रिसीट येणं अपेक्षित असतं. पण अजूनही त्या प्रोसेस कारण या 4 दिवसामध्ये करायचे. कारण आपण जिथं जिथं सेंटर निवडलेलं आहे या ठिकाणी पोहोचण्यासाठी या सगळ्या प्रोसेस म्हणजे एक साधारणतः मागचा अनुभव घेता एक गोष्ट लक्षात घ्या. आज संध्याकाळपर्यंत आपल्याला या सगळ्या प्रक्रिया पार पडताना दिसतील किंवा प्रत्यक्षात आपल्याला हे रिसीट यायला सुरुवात होईल असं या काल म्हणजे प्रक्रियेद्वारे दिसून येते. राहिली गोष्ट जी काही आपली महत्वाची जी एक्झामच्या बाबतीमध्ये असणारी तयारी या व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तर उपलब्धच आहेत की ज्याद्वारे आपण परिपूर्ण अशी तयारी करून घेऊया. ठीक आहे. आपल्याला तर माहिती आहे महाराष्ट्र राज्य परिषद की बरेचसे रात्रीचे खेळ चालले म्हणजे काय रात्री बऱ्याचशा गोष्टी आपल्याला निष्पन्न होतात. त्यामुळे आज रात्रीपर्यंत वाट पाहणं अपेक्षित आहे आणि बऱ्याचशा तसं वातावरण दिसतंय की ज्याद्वारे आपल्याला या गोष्टी समजतात की आपल्याला या दिवशी आपल्याला परीक्षेला सामोरं जायचंय. रिसीट येणं अपेक्षित आहे. आता हास्यास्पद गोष्ट म्हणजे की आजच्या ज्या पेपरला आपल्याला एक गोष्ट नमूद केलेली दिसते की शिक्षक भरतीसाठी उद्यापासून म्हणजे साधारण त्यांच्या म्हणजे जसं नोटिफिकेशन मध्ये नमूद केलं होतं 24 तारखेपासून सुरू होत आहे आणि ती बातमी सुद्धा प्रकाशित झाली आणि ज्याच्यामुळे अत्यंत संभ्रमावस्था निर्माण झाली. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील खासगी व्यवस्थापन शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया असून या भरती इच्छुक उमेदवारांनी 24 मे ते 5 जून दरम्यान महाराष्ट्र परिषदेची ऑनलाईन बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा देणार आहेत. म्हणजे इथं बघा तारीख 30 दिलेली आहे आणि साधारणतः इथे दिले 14 मे पर्यंत फॉर्म सबमिशन आपण केलं गेलं होतं. म्हणजे आणि त्यातली त्यात आणखी खाली जी माहिती दिली आहे त्याच्यावर तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते बघा. ज्या उमेदवारांनी बीएड एमएड आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेसाठी अर्ज केला त्यांनी त्याबाबत माहिती विहित करण्यास भरण्यास सूचनाही करण्यात आली अशी माहिती महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या आयुक्ता अनुराधा ओक म्हणजे कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता आपल्याला या न्यूज चॅनलवर अशा बातम्या आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. आता ती दूर होण्यास मदत होईल. आता आपल्याला एक्झॅक्ट तारीख मिळालेली आहे. रिसीटचंही सांगितलं कशा पद्धतीने होऊ शकतं. आता राहिलेल्या कालावधीमध्ये आपण कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे कशा पद्धतीने विषयाची तयारी करायची आहे यासाठी आपल्या चॅनलवरती
या संदर्भात सर्व सेशन उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा आहे. कारण नक्कीच आताच्या या 4-5 दिवसामध्ये जेवढी चांगल्या प्रकारे तयारी होईल ती 100% तुमचं जे शिक्षक बनण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी अत्यंत लाभदायक, अत्यंत फायदेशीर असणार आहे. त्यामुळे हा चॅनल तुमच्यासाठी अत्यंत उपयोगाचा असा आहे. त्यामुळे जे विद्यार्थी हा चॅनलवरती आता सध्या जॉईन आहे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हा चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला त्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ जे अत्यावश्यक आहे परीक्षेच्या दृष्टीने तयारीसाठी खूप उपयोगाला येतील. नक्की चॅनल सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनल आहे तो सुद्धा फॉलो. ठीक आहे, थांबतोय. नक्कीच पुढच्या जे काही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन येईल. तुर्तास तुमची रजा घेतोय. गुड बाय अँड टेक केअर.